सोमवारची शिवामुठीची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। त्या राजाला 4 सुना होत्या, 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती। आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी। नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाड भरडं, राहायला गुरांचं बेडं दिलं, गुराख्याचं काम दिलं। पुढं श्रावण मास आला, पहिला सोमवार आला, ही राणी गेली। नागकन्या देवकन्यांची भेट झाली। त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो। यांना काय होतं? व्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीत जातं, मुलं बाळ होतात, ना आवडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते। मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची? कोण? मी राजाची सून, तुमच्या बरोबर येते। त्यांच्याबरोबर देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या। ना आवडती म्हणाली, काय ग बायानो, कसा वसता? काय ग बायानो, कसला वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो, त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावं, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावी पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावी आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा भ्रतार, ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत। संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपास नाही निभवला तर दूध प्यावं। संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जवस आणि 5व्याला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरीहून आणायला सांगितलं। त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपवास केला। जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढं दुसरा सोमवार आला। ना आवडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं। पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा भ्रतार, ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तिळं वाहिले। सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? ना आवडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला। पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसं माग लागली, ना आवडती तुझा देव दाखव म्हणू लागली। ना आवडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही। ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले। ना आवडतीची दया आली, आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। ना आवडतीला चिंता पडली, देवाची प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं, रत्नजडितांचे खांब झाले, हंडा ग्लास लागली, स्वयंभू महादेवाची पिंडी झाली। सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतलं। ना आवडती पूजा करू लागली, गंध फूल वाहू लागली। नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठा ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद भावा भ्रतार, ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले। राजाला मोठा आनंद झाला। ना आवडतीवर प्रेम वाढलं, दागिने ल्यायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला। ना आवडतीची पूजा झाली। पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली। इकडे देऊळ अदृश्य झालं। राजा परत आला, माझं पागोटं देवळी राहिलं, देवळाकडे आणायला गेला। तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटा आहे। तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव, मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं, सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं। ना आवडती होती ती आवडती झाली, जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो। ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।